बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोटे बोलतो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा, खूप भांड घेतो मजवरती, आई आई ग आई नाही खाली गम्या माती, आई ग आई नाही खाली गम्या माती, आई गाई आई गाई. कृष्ण केवळ रांगत होता. रांगताना सांगितलं आई मी माती खाली नाही. बसलेल्या माईबापाने एक उत्तर द्या. आपल्या रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असतं? मुलं झाले ना, मग किती महिन्याचं असं साधारण? 7-8 महिन्याचं. मग 7-8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का हो? तो रांगताना फडाफड बोलत होता. तळवे तळ हात टेकीत रांगताना सांगत होता आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली कृष्णा सगळे खोटं बोलतात हे मी मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? म्हणून मारावया तिने उगारेली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. जिने त्याचा सांभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा हे कळालं नाही. तुकोबाराय म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कसा काय कळणार हो? एक लक्षात घ्या, पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून फक्त 2दाच होते. कधी होते? बोलत जा, बोलल्यावर जरा चांगलं वाटतं. कधी होते? आषाढी आणि वा आषाढी कार्तिकीला आपण जर पंढरपूरला गेलो, आपण देवाशी गप्पा मारतो का? गेल्यावर गप्पा मारायचं जाऊ द्या हो. आषाढी यात्रेला आपण पंढरपूरला जर गेलो 2-2, 3-3 दिवस बारीला लागायचं. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो. आपण देवाच्या जवळ गेलो, काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. आणि काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देवच दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधा त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार हो? मग तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? मग त्याला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनातला भाव हा भगवान परमात्म्याकरता महत्वाचा आहे. देव नेमका कुठे राहतो? न काष्टी विद्या तो देव न पाषाणी च मृन्मये, भावी ही विद्या तो देव तस्मात भाव ही कारणम. देव आहे तर भक्ताच्या शुद्ध भावामध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही शुद्ध भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण गेलो. रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते? काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाई रस्त्याने चालली होती ती आवाज येत होती सुया घे बिब घे दामन घे पोत घे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली नवघरवरून. ती बाई रस्त्याने चालली होती सुया घे बिब घे दामन घे पोत घे पोराला काळ मणी घे केसावर फुगे असंच म्हणतात ना. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजाने ऐकला, अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चाललंय तरी कोण? राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत त्या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी? महिला मंडळ. हा, म्हणजे लक्ष आहे तुमचं सुईवालनीशी. तिथे काय हो, राजा बोलेंदल हाले. राजा तसा तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटला काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं?
बापाने सांगितलं मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला काय हो, मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाहीतर सरळ नाही बोला. बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आपल्या दारात आलाय ना. सांगितलं ठीक आहे, माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 2-4 दिवसापूर्वी गावोगावी टिकली बांगडी घेऊन फिरणारी लग्न लागल्यानंतर कोण झाली? आता राजाची, वा म्हणजे लक्ष आहे तुमचं, राजाची राणी झाली. राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय व तिला कुठलंच काम नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, तिला एकच काम, फक्त एका जागेवर बसायचं. पण तुम्हालाही माहितीये तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय, तिला एका जागी बसून गोड लागे ना. बरं दिवसभरातून 4-5 वेळा पाची पकवानाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आलं का कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक 10-15 दिवसामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? नाव घेऊ का? बरं मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार? तर मी घेते, नाही तर मी तरी कशाला घेऊ? बरं मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला कामीन फार चांगलं नाव घेतलं तिने, बाई कशा कांटाऊ करून बसल्या, घ्यायचंय का? नक्की घ्या. बरं ऐका, तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो, आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या, आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, 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 मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना. संत एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे, त्याच्यात सांगितलंय. नाव लक्षात ठेवलं ना, मग लग्नात जरा घेत जा. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या नाही ना, दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस असं नामचिंतन करणं तो आमचा भाव आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ, जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता, बोलू नका, त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही बघा. म्हणून एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले,
पण तुम्हाला सांगते, बऱ्याच लोकांना मंदिरात गेल्यानंतर सवय असते, कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे. काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतरा, विश्वी विश्वांबर विश्वी विश्वांबर परिहाराची न लगे परी हे अनावर. डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले, अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमा डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचा विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं माप मजजवळ नाही. प्रभु भावे एवढा प्रभु भावे, 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 एवढा प्रभु भावे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव आहे, पण आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो, तेने संपुष्टी राहावे. भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो मनातला भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुर्ये नाही देव त्याला. जनाबाई म्हणते एवढा मोठा देव आहे, किती मोठा, अर्जुनाला 1000 डोळे दिले बघता आला नाही, पण जनाबाईच्या भक्ती करता किती छोटा झाला. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना, देवही यायचा आणि जनाबाईला रोज जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस जनाबाई म्हटली, का रे देवा रोज मला दळण दळू लागण्याकरता येतो, देवा आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला काय ग जणे. जनाबाई म्हटली, देवा दळण दळताना मुक मुक दळायचं नाही, मी पुढे म्हणते आणि तू माझ्या पाठीमाग माझ्यासारखं म्हणायचं. ठीक आहे म्हटले, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. भक्तीच तितकी होती. जनाबाई आणि देव दोघ जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमाग म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. आणि देवाने म्हणावं, रखुमाबाई माझी माता. अरे देवा तुला काही वेळ लागलं का.
काय झालं? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. किती मोठा अधिकार होता व झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. जनाबाईनं झाडून काढावं देवानं केर भरावा, इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा, समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. आता अगदी ग्रामपंचायत मध्ये आले आणि महानगरपालिकेत सुद्धा आले. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. त्याच्या पुढे जाऊन सांगते, भावामुळे भक्तीमुळे माझ्या जनाबाईने किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची? अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री पिराल्याली, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी. अंगणामध्ये उभी राहून शिव्या द्यायची, अरे काळ्या तुझी रान रणकी झाली. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या बरं. महिला मंडळ प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. काय हा अधिकार जनाबाईने कशामुळे प्राप्त केला होता? भावामुळे, भक्तीमुळे. एवढा मोठा प्रभू माझ्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू माझ्या यशोदा मातेने पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माऊली म्हणते, भाऊ बळे आकळे एरवी नाकळे, भाऊ बळे आकळे एरवी नाकळे, रवी ना कळे. वा भाऊ बळे आकळे ए रवी ना कळे, भाऊ बळे आकळे ए रवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. भावळे आकळे रवी ना कळे, भावळे आकळे रवी ना कळे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, ज्ञानोबराय म्हणतात, भाऊबळे आकळे. हरिपाठात म्हणतो ना आपण, ए रवी ना आकळे करतळी आवळे तैसा हरी. भावाशिवाय देवा कळणार नाही, भावाशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही. म्हणून एवढा प्रभू भावे. भावामुळे भक्तीमुळे कुठे राहतो तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे भक्ताची हृदयरूपी पेटी. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. एवढा मोठा जगाचा बाप
माझ्या एका वारकरी संप्रदायातल्या संतांना आपल्या हृदयामध्ये साठवल्या. त्या संताचं नाव माहितीये? वा, संत सावता महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. एवढा मोठा जगाचा बाप, पण संत सावता महाराजांनी हृदयामध्ये साठवला. तेने संपुष्टी. अजून कोणी देवाला हृदयामध्ये साठवलं? दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर माझे भक्त हनुमंतराया. बघा, अयोध्येमध्ये एकदा सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू होता. वनवासातून परत आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केले, मारुतीरायांचा सत्कार काही केला नाही. सीता मातेला थोडंसं वाईट वाटलं की अरे, रामायणामध्ये हनुमंतरायांचे सगळ्यांना उपकार आहेत आणि माझा शोध घेण्यामध्ये एक नंबरचा उपकार झाला तर तो मारुतीरायांचा. मग प्रभूंनी सगळ्यांचे सत्कार केले, मारुतीरायांचा सत्कार केला नाही. सीता मातेला थोडंसं वाईट वाटलं. सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यात जो काही नवरत्नांचा हार होता तो हार आपल्या गळ्यातून काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. हनुमंतराय त्या हाराच्या मण्याकडे असे निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले. बघता बघता गळ्यातला हारच तोडला आणि जमिनीवर फेकून दिला. एक जण उठला आणि म्हटला, अरे तुझ्यासारख्या वानराला या हाराची काय किंमत? इतका अनमोल हार तू फेकून दिला. हनुमंतराया उभे राहिले आणि सांगितलं, सीता माता मला प्रियच आहेत. मातेने मला हार दिला, मी प्रेमानं गळ्यामध्ये घातला, पण त्या हाराच्या मण्यामध्ये मी माझे प्रभू रामचंद्र आहेत की नाही यांना मी शोधत होतो. वरून निरखून बघितलं, मला माझे प्रभू दिसले नाही. मला वाटलं कदाचित मण्यात असतील. मणी दाताने फोडून बघितला, मण्यातही माझे प्रभू नव्हते. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. काय सांगितलं? ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. एक जण उठला, म्हटलं हनुमंतराया हा देह तुमचा आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का? दाखवा. दाखवा म्हटल्याबरोबर हनुमंतराया सगळ्या सभेसमोर उभे राहिले आणि फाडून या पुली छाती दाविले प्रभू भगवान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. बोला जय जय हनुमान. बोला जय जय हनुमान. हनुमान हनुमान पवनपुत्र हनुमान की एवढा मोठा जगाचा बाप माझ्या हनुमंतरायांनी आपल्या हृदयामध्ये साठवला. तेने संपुष्टी. तुकोबर आहे त्या हनुमंतरायांना विचारतात, अशी कुठली भक्ती केली हो? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. तुम्ही कुठली भक्ती केली? त्या भक्तीच्या वाटा आम्हालाही दाखवा. हनुमंतराया म्हटले, भक्ती केली दास्यत्व निकट. हनुमंत केले म्हणून देखील रामचरण. म्हणून एवढा मोठा जगाचा बाप आहे, एवढा प्रभू भावे, पण भक्ताच्या भक्ती करतात तेने संपुष्टी राहावे. आपण जशी भक्ती करू ना त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचे दुसरे चरण. होय भक्ती केला तेचा
होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा भक्ती केला तैसा होय 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 भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा पुरवी धरावी ती इच्छा पुरवी धरावी ती इच्छा पुरवी धरावी ती इच्छा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा पूर्वी धरावी ती इच्छा पूर्वी धरावी ती इच्छा पूर्वी धरावी ती इच्छा होय भक्ती केला तैसा 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 पुरवी धरावी ती इच्छा पुरवी धरावी ती इच्छा पुरवी धरावी ती इच्छा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा पूर्वी धरावी ते इच्छा पूर्वी धरावी ते इच्छा ते इच्छा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. तुकोबराय म्हणतात माझा भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. इच्छा अशी करा जी माझा भगवान परमात्मा प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण करेल. कारण भगवान परमात्म्याने तुम्हाला मला जो काही देह दिलाय देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. त्याचं भजन पूजन नामचिंतन करण्याकरता दिलंय, संसार करण्याकरता अजिबात नाही. मग या देहाने जन्माला आल्यानंतर तुम्हाला मला प्रत्येकाला त्याचं नामचिंतन करायचंय. मग या देहाने जन्माला आल्यानंतर प्रत्येकानं हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण हा देह हे सगळं करण्याकरता दिलाय. पण याच्यातलं तुम्ही जर काहीच करत नसाल तर शेवटी तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. मग जन्माला येऊन जर नाही हरिपाठाला, नाही कीर्तनाला, नाही भजनाला जर गेलात तर त्याच्यामुळे माणसाची काय फजिती होते. एक सुंदर उदाहरण सांगते का. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघ जण बसले होते. लक्ष आहे ना तुमचं. कुठे बसले होते, कोण बसले होते? हा म्हणजे लक्ष आहे. माकड आणि माकडीन दोघा नवरा बायकोच्या छान गप्पा चालू होत्या. गप्पा चालू असताना तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली. जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल.
आता माकडीन थोडीशी भावनिक होती, स्त्रिया कशा थोड्या भावनिक असतात. ती माकडीन थोडीशी भावनिक होती ना, आपल्या नवऱ्याला म्हणते काय हो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी. त्यानं सांगितलं नको, बरं आहे आपलं माकडाचंच. ऐका अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा तो प्राप्त होतोय. मग आपल्याला तो मिळणार आहे नाही म्हणू नका, चला संधी आली ना संधीचं सोनं करूया. त्या माकडानं सांगितलं तू इतकी आग्रह करते ना मग ठीक आहे उडी मारू, पण उडी मारताना दोघांनी बरोबर, नाहीतर मी मारायचो उडी आणि तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली तेवढा बायकोवर विश्वास नाही का, पाहिजे तर हात पकडा, तुम्ही 1 2 3 म्हणा. तुम्ही 3 म्हटले की आपण दोघांनी उडी मारू. ते माकड म्हटलं ठीक आहे. त्यानं असा पॅक बायकोचा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3 म्हटलं की दोघांनी त्या विहिरीमध्ये उड्या मारल्या. आता उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि माकडीनीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिनं सांगितलं प्रशंसेचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, तो असा वाईट मार्गाने खर्च करायचा नाही. पटकन जाऊया, एखादा गुरु करूया, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या जन्मामध्ये या सगळ्या मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो. आता तू म्हणते गळ्यामध्ये माळ घालायची, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, मला काय ते जमणार नाही. माझं बरं होतं म्हटलं खाऊन पिऊन सुखी, माझ्याच्याने खाणं पिणं बंद होणार नाही. तिने सांगितलं किती खाता, आता 50च्या जास्त वय तुमचं झालं, आता तरी सोडा, आता तरी गळ्यात माळा घाला. कितीतरी बायका नवऱ्यांना सुधारायला सांगतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, गैरसमज करू नका. काय कितीतरी बायका नवऱ्यांना समजावतात, पण माकडं ऐकत नाही, कारण शेवटी ते माकडच. तिने सांगितलं ऐका नका मारू उडी. तो म्हटला नाही नाही, मला काय त्या गळ्यात माळ घालणं, हरिपाठाला कीर्तनाला मला काय जमणार नाही. तुला किती माळा घालायच्या तू घाल, मला जमणार नाही. आपलं आपलं माकडाचं बरे, मी परत मारतो उडी. तिने सांगितलं ऐका मनुष्य जन्म प्राप्त झालाय, नका मारू उडी. तो म्हटला मी मारीनच. अहो नका मारू उडी. त्यानं काही बायकोचं ऐकलं नाही. त्यानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं परत माकड. ऐका जे पुरुष लोक बायकोनं चांगलं सांगितलेलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. म्हणून बायकोचं चांगलं ऐकत जा. त्यानं काही तिचं ऐकलं नाही, त्यानं उडी मारली, त्याचं झालं माकड. ते माकड विहिरीच्या वरती आलं आणि दोघ जण नवरा बायको गप्पा मारत होते. आता मला सांगा, त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री आणि तिचा नवरा माकड, कसा दिसत असेल जोडा, दुष्ट लागण्यासारखा. तेवढ्यात तिथल्या जंगलाचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि त्या राजानं बघितलं की अरे इतकी सुंदर स्त्री, तिच्या जवळ माकड बसलंय, या बाईच्या जीवाला धोका आहे. तो राजा पळत पळत गेला, त्यानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे चालला. ते माकड पाठीमागून रडत होतं, उड्या मारत होतं, सांगत होतं राजेसाहेब पाया पडतो तुमच्या, ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला, रडत होतं. आता मला सांगा, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल. म्हणून लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत, लक्षात आलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. प्रत्येक माईबापाला सांगेल, तुमच्या मुलाचं चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर वाईट मार्गाला जाऊ देऊ नका. आणि वाईट मार्गाला जर गेलात तर तुमच्या मुलांची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच. संत महात्मे म्हणतात, आम्ही तुम्हाला सांगतोय ना, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटे बा काळ बांधून नेईल, सरते शेवटे बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल, एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी.
टाळी वाजवा, प्रत्येकानं टाळी वाजवा, नरदेहाचा सार्थक करून घ्या. घोळ घोळा वाजती टाळ, झन झना नादर साळ. घोळा वाजती टाळ, झन झना नादर साळ. घोळ घोळा वाजती टाळ, झन झना नादर साळ. घोळा वाजती टाळ, झन झना नादर साळ. हे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया, आले यमाई माझे नाव. 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 अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम घाली हृदयात. दान मागायाच आलो, दान मागायाच, दान मागायाच आलो, दान मागायाच. दान मागायाच आलो, दान मागायाच. दान मागायाच आलो, दान मागायाच. या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. बया. हो, जेवढं काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एकच आहे. नाथबाबा म्हणतात, जन्माला येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर तुमची फजिती त्या माकडासारखीच. हे जरी नाही कालं मग दुसरा येईल सर ते शेवटेवा. काळ बांधून नेईल एका जनार्दनी, आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून तुम्ही देवाचं चिंतन करा, देवाची भक्ती करा. ज्याप्रमाणे भक्ती कराल पुरवी धरावी ती इच्छा. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक ना जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. बघा, एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? घंटी. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हारात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात इकडे तिकडे घंटा शोधू लागली. तिला घंटा काही मिळेना. तिनं आवाज दिला, सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली, आत्याबाई आले. ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला, बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई घंटा कुठे ठेवला होता? म्हटली, आत्याबाई आवाज सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देव्हारात असे का फ्रीज मध्ये? गप असं म्हटली. आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती सासू गप्प झाली. सुनबाई म्हटली, कसं आहे ना सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते.
म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही बघा. एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला आणि म्हटला, बाई सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, नेमकं तुमचं चाललंय तरी काय? ती म्हटली, दादा मी सकाळपासून व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का? ती म्हटली, दादा तुमचा काहीतरी गैरसमज झाला, मी तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगते, मी रामदेव बाबांची कट्टर शिष्य आहे. मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांची योगासन लावते आणि त्याच्यामध्ये रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो सास को बाहर छोडो, सास को अंदर ले लो सास को बाहर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असाल त्याला रामदेव बाबा तरी काय करतील? म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही पण ते दुसऱ्याला विचारत नाही. ते उलट म्हणतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. अशी माणसं जीवनामध्ये कधी प्रगती करत नाही. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. माझे तुकोबाराय तुम्हाला पावलो पावली विनंती करतायत. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुधा वसी दूरी, करिता भरभरी दुधा वसी दूरी. नाही तर गेला जन्मवाया, नाही तर गेला जन्मवाया, करता बरोबरी दुरावची दोरे, करता बरोबरी दुरावची दोरे. तुकोबारे पावलो पावली विनंती करताय. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मग मनापासून त्या विठ्ठलाची भक्ती जर केली तर पुरवी धरावी ती इच्छा. भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाले. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर माझ्या भगवान परमात्म्याने त्याचा भाव पाहून त्याचा सगळा गाव सोन्याचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखून या. गाव सोनियाचा दिला, गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो. एकाचा भाऊ बघितला, सगळा गाव सोन्याचं करून दिला. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे. तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करते. पण ऐका, इच्छा पूर्ण करत असताना माझ्या देवाला व्यवहार पक्का समजतो. देव प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा, असशी उदार, काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेव महाराज म्हणतात, देवा तू किती कंजूस आहे रे. तू प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. बरेच लोक म्हणतात देवानं मला काय दिलं, देवानं मला काय दिलं. पण त्या अगोदर तुम्ही देवासाठी किती दिले फार महत्वाचं आहे. आज तुमच्या मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे. कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या, देणगी द्या. काही काही लोक फार प्रामाणिक आहे. कीर्तन सुरू झाल्यापासून मी बघते, आले का पहिले टेबलावर देणगी देतात, न सांगता देतात. काही लोक मागूनही देत नाही. कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या, ते म्हणतात देऊ आज, देऊ उद्या, देऊ परवा. असं करता करता सगळा सप्ताह संपतो.
पण ते काही देणगी देत नाही. आणि जे लोक सप्त्याला देणगी देत नाही ना, ते काल्याच्या दिवशी म्हणतात हिशोब दाखवा. हिशोब त्यानं मागा ज्यानं सप्त्या करता देणगी मागितली. तुम्ही जर देवा करता दिले, देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग देशी. थोडंसं घ्यायचं आणि दुप्पट द्यायचं. म्हणून ज्यानं ज्यानं आपली देणगी दिली नसल, उद्या सकाळी पहिली आपली देणगी देऊन टाका. तुम्हाला देवाकडून काहीतरी डबल मिळावं असं वाटत असेल तर. पटत नसेल तर थोडंसं उदाहरण म्हणून सांगते. एक दिवस कामात असताना भगवंताचं बोट कापलं. भगवंत पळत पळत कुंती आत्याकडे गेले. सांगितलं, आत्या बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. कुंती आत्या कापड शोधण्याकरता भरभर फिरू लागली, तिला कापड मिळेना. पळत पळत भगवंत द्रौपदीकडे गेले. सांगितलं, ताई माझं बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. भगवान परमात्म्याची वाईट अवस्था बघितली. द्रौपदी ताईने पुढचा मागचा विचार न करता अंगावर जो काही भरजरी शालू घातला होता ना, भरजरी ग पितांबर दिला ग फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. काय दिलं देवानं द्रौपदीकडून? घेतलं काय? एक साडीची चिंदी घेतली. चिंदीच्या मोबदल्यामध्ये दिलं किती? जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं तेव्हा कोणी कामी आलं नाही. माझ्या द्रौपदीने कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला. द्रौपदी करता भगवान परमात्मा धावून आले. पण देवाने विचार केला, मी हिच्या करता आलोय, हिनं मला दिलं काय? दिलं किती? तेव्हा देवाच्या लक्षात आलं की अरे, जेव्हा माझं बोट कापलं, सख्या आत्यानं चिंदी दिली नाही, पण माझ्या द्रौपदी ताईने भरजरी शालूचा पितांबर साडीचा काठ फाडून माझ्या बोटाला बांधला होता. त्या साडीच्या काठाला जेवढे धागे होते ना, त्याच्या 1000 पट साड्या तिला पुरवल्या. घेतलं का? एक साडीची चिंदी घेतली, पण हजारोनी साड्या पुरवल्या. कारण देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग देशी. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही. तू का बरं आहे म्हणतात, देवा तू किती मोठा आहे रे, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणी तुझी बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून या शरणा आलो. तुका बरं म्हणतात, देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचं थेंब खाली गळत नाही, आणि तुझ्या सत्तेशिवाय माणसाचं शरीर सुद्धा चालत नाही. बघा, मी महाराष्ट्रभर 2 मिनिटं महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते. कीर्तन संपलं की काही काही महिला फार भावनिक असतात. कीर्तन संपलं की जवळ येतात आणि प्रेमाने विचारतात, ताई 2 तास एवढं बोललीस, लक्षात कसं काय ठेवते ग? मी म्हणते, मी बोलतच नाही, मला बोलवणारा सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा आहे. कोण बोलविते चाले हे शरीर, कुणाची असत्य कोण बोलविते हरिविन. आम्हाला बोलवणारा चालवणारा भगवान परमात्मा आहे. मग या जगामध्ये जर त्या देवाची सत्ता आहे, मग एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो. पण भक्ताकडे काय मागतो? तुळशीचं पान, अभंगाचे 3रे चरण. एवढा जगदानी, 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 एवढा जगदानी,
जगदानी मागे तुळशी दळ पाणी विठोबा रखुमा हरी हरी जय जय विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटी जाताना एक सांगेल, ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनात राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण, देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. युगा युगाचा गडतंधार यवनचा करी करी सरदार, युगा युगाचा गडतंधार यवनचा करी करी सरदार. मराठा मर्दा होऊन कुरदा, मराठा मर्दा होऊन कुरदा, छाटायला शत्रूच्या भुजा, हो हो छाटायला शत्रूच्या भुजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. तळपे हाती नंगी तलवार ववणी राणा कृष्णेवर स्वार, हर हर करी तरी कपारी, हर हर करी तरी कपारी, उधाला राजाच्या फौजा, हो हो उधाला राजाच्या फौजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद, निर्दयी खानाचा करुणी वध. भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद, निर्दयी खानाचा करुणी वध. कापून यवना करीती दैना, कापून यवना करीती दैना, मातीत मिळवल्या पैंजा, हो हो मातीत मिळवल्या पैंजा. उगवला तारा
तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजी हा 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 उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज नीतिवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की वा 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 आज या ठिकाणी आपल्या या गौरीपाड्यामध्ये आजची ही कीर्तनरूपी सेवा हे कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं आणि आमचे आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज फुलकुंटवार यांची भागवत कथा या ठिकाणी चालू आहे तेही इथेच राहतात पण कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आज बाहेर गेलेत बाबा या ठिकाणी उपस्थित नाही पण तरीसुद्धा आज या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली आणि आजच्या ज्या कार्यक्रमाचं सौजन्य आहे ते आमचे आदरणीय सुरेश भाऊ दत्तात्रय माळी यांच्या वतीने ही सेवा आहे त्यांच्या आई बबूबाई दत्तात्रय माळी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलानं आजची ही कीर्तनरूपी सेवा हे सौजन्य या कार्यक्रमाचं त्यांचं आहे ज्ञानदाता सुखी भव ज्यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य दिलं त्यांना भगवंत कधीच काही कमी पडू देणार नाही त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार सुरेश भाऊंच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या ज्ञानोबरायांच्या पवित्र अशा मंदिरामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली माझी सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करण्याची संधी मला मिळाली या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या आदरणीय हरिभक्त परायण आमचे जय महाराज भटकरच ना ते या ठिकाणी आले बरं का मोजकं वाजवलं छान वाजवलं हातात इतका गोडबाय नाहीतर काही काही असे धडाधडा वाजवतात तसं काहीच नाही वा इतकं गोड वाजवलं त्यांचं एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया खूप गोड जय महाराज बऱ्याच वेळेला परिसरात ते कीर्तनाला असतात माझ्या आजही या ठिकाणी आलात तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आपल्या ठाणे जिल्ह्याचं भूषण काल्हेर इथून आलेले आमचे गोरक्षनाथ महाराज दहीभाते गोड आवाज आहे अतिशय गोड गायन केलं महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार बाजूला आहेत ते आदरणीय हरिभक्त परायण रामदास महाराज त्यांनीही अतिशय गोड गायन केलं पहिली चाल तुमची छान झाली तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार ज्यांनी गायन केलं ते तुलसीदास महाराज वा तिसरं चरण खूप गोड म्हटलात गोड चाल तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार बाजूला हरिभक्त परायण विकास महाराज लातूरचे आहेत ते त्यांच्या गावालाही माझं कीर्तन झालं फार सेवा त्यांनी आमची केली होती नाशिकवरून आलेले आमचे आदरणीय भक्तपरायण पगार महाराज बाकीचे सगळे टाळकरी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते आणि या ठिकाणी ज्यांनी पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत इथे वडूनवरला माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे यांच्यासारख्या अनेक विद्यार्थिनी संस्थेमध्ये शिक्षण घेतात 15-20 जणी आहेत पण गाडी छोटी असल्यामुळे 2-4 जणीच या ठिकाणी आल्या त्याच्यामध्ये ज्योती माझी विद्यार्थिनी वडूनगरची युवा कीर्तनकार भूमिताई पाटील रुपाली श्रावणी आणि या दुसऱ्या 2 दीदी आहेत रश्मी आणि ईश्वरी बरं 2घी जणी या ठिकाणी आल्या विठोबा रखमेला मुलींना नाचताना बघितलं त्यांना मोह आवरलाच नाही त्या पण पळत पळत आल्या डायरेक्ट नाचायलाच लागल्या वा नाचू कीर्तनाचे रंगी वा बघा 6 जणी मुली आहेत पण किती गोड नाचल्या किती रंग आणला कार्यक्रमाला आवडलं का तुम्हाला एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या सगळ्या मुलींचा या ठिकाणी मनपूर्वक आभार आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुंदर गोड पोहोचवला सृष्टीमाल्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार तुम्ही सगळा श्रोतवर्ग माझ्या सगळ्या माता भगिनी आणि तुम्ही सगळे पुरुष वर्ग समोर बसलेली वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी महाराज मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार तुमच्या बरं हा बाहेर जे तरुण मंडळी आहे खिडकीतूनच ऐकत होते 2 तास त्यांनी खिडकीतूनच कीर्तन ऐकलं त्यांचे आभार पाठीमागे जे उभे आहेत ते उभे आहेत जे बसलेले आहेत ते बसलेले आहेत जवळजवळ 10 वाजून गेलेत पण तुमच्या सगळ्यांकडे बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कोणालाही भूक लागणार करायचं का मग आहे तयारी नक्की पुढच्या वर्षी वा वा आपल्या सर्वांचा आनंद सर्वांचा उत्साह बघून या ठिकाणी हा कार्यक्रम आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला
सर्वांचं पुण्याचे एकदा या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी बाबांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझ्याकडून बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. जाताना थोडासा माझा परिचय करून देते. मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज 23 वर्ष झालेत मी महाराष्ट्रभर कीर्तन करते. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही मी कीर्तन करून आलेत. सगळीकडे कीर्तन झालेत, मी एकटी नाही. आम्ही तिघीही बहिणी कीर्तनकार आहोत. अनिता, वनिता, सुनीता. आलं का? हा तिघीही बहिणी कीर्तनकार आहे. आम्हाला भाऊ नाही. 17 वर्ष झाले वडील वारलेत, पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुली महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. BAतून मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. अजूनही शिकले असते, अजूनही मोठी झाले असते, पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुली फक्त कीर्तनकार झाल्या पाहिजे. आज मी महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन करते. दुर्दैव एकच, हे बघण्याकरता वडील जिवंत नाही. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलांची पुण्यही, वडिलांचा वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. जो बोलताना चुकला असेल तर क्षमस्व. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून